वर येत नाही आणि मग पिळवणूक होतो. इंग्लिश आमचा कोणाचाही या देशामध्ये मातृभाषा नाही तरी आम्ही शिकतात. म्हणून मी अर्ज करतो साहेबांना सांगा की एक विषय इंग्लिश मध्ये ठेवा, कारण व्यापारिक जग इंग्लिश थोडाफार आहे आणि दुसरं भाषा वर्नॅक्युलर मीडियम प्रत्येक भागामध्ये देशामध्ये वर्नॅक्युलर म्हणजे दुसऱ्यांचं मातृभाषेमध्ये ठेवा. म्हणून मग आमचा देश पुढे जाणार नाही तर इमोशनल भावनिक इंटिग्रेशन होणार नाही. म्हणून आम्ही मागे आहोत. आणि तिसरं मेन की एक गोल हवंय, एक प्रोग्राम हवंय आणि मराठी शाळा बंद होते. आम्ही मराठी बोलते, मराठी शाळा बंद होते आणि एनजीओ जे बिझनेस जे मोठे व्यापारी त्यांचे बायका मुलं येतात आणि कंट्रोल करतात म्युन्सिपल शाळा आणि म्हणून आम्ही मराठी लोक येत नाही. मग मराठी शाळा जे आहे ना, शाळा आणि कॉलेजेस त्या 1000 फ्लोअर बनवा आणि ते युनिव्हर्सिटी आणि स्टेट बनवा, मग आम्ही पुढे जाणार. थँक्यू. हे जे उपस्थित प्रेक्षक आहेत किंवा आपल्याजवळ हे समस्या मांडणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी आपली समस्या थोडक्यात मांडावी, कारण आपल्याला मार्गदर्शकांचं उत्तम मार्गदर्शनही घ्यायचं आहे. माझं नाव प्रवीण आहे. मी आत्ताच बीकॉमची एक्झाम पास झालोय. तर सर मला एक प्रश्न आहे की म्हणजे गेले 2-3 वर्ष मी कॉलेजमध्ये NSSचा व्हॉलंटियर होतो. म्हणजे मी असं ठरवलं नव्हतं करिअर. माझा पण एकच विचार होता की मॅनेजमेंटमध्ये जायचं आणि खूप सारा पैसा कमवायचा. पण नंतर या NSSच्या अनुभवातून मी शहापूर किंवा बदलापूरच्या आदिवासी पाड्यात कामं करतोय. तर आणि त्यासाठी वेगवेगळ्या NGOच्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहे. पण माझ्या मित्रांचे अनुभव असे आहेत की बहुतेक सारे NGOज असतात त्या पैसे खाऊ असतात, कारण मी स्वतः तो अनुभव घेतलेला आहे. आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं म्हणजे हे वाटतंय, म्हणजे दुर्दैव असेल कदाचित, कारण मी खूप असे करिअर अटेंड केलेत, करिअर प्रोग्राम वेगवेगळ्या पक्षांचे होते, वेगवेगळ्या संस्थांचे होते. पण त्या प्रत्येक करिअर प्रोग्राममध्ये सोशल वर्कवरती म्हणजे MSW हा करिअर ऑप्शन आहे, त्याच्यावरती कधीच कोणी मार्गदर्शन केलं नव्हतं किंवा असा वेगळा करिअर प्रोग्राम ठेवला नव्हता. किंवा बहुतेक म्हणजे मोठे मोठे नेते म्हणतात की तरुणांनी राजकारणात प्रवेश करावा, पण राजकारणामध्ये करिअर करायचं आहे तर त्या करिअरविषयी कोणत्याही पक्षाने राजकारणात करिअर या गोष्टीवर कधीच असा प्रोग्राम ठेवला नाही. तर मला फक्त मार्गदर्शन पाहिजे तुमचं. नाही, कारण असे खूप तरुण मंडळी आहेत की त्यांना राजकारणाविषयी म्हणजे खूप अशा शंका आहेत. मला पण तशा शंका आहेत आणि मी MSW करणार आहे, ठरवलेलं आहे. निर्मल निकेतनमधून मी करणार आहे. तर तेवढंच मार्गदर्शन पाहिजे होतं बस. नमस्कार मित्रांनो, आदरणीय व्यासपीठ, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू देशसम्राट स्वातंत्र्य मानाचा मुद्रा. मित्रांनो, मी एक पदवीधर कला BA मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. परंतु मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, जसा पिक्चर हा संपूर्ण महाराष्ट्र गाजला गेला तसाच मी पदवीधर बोलतोय. डॉक्टर सावंत, मला विनंती आहे की हा जो कार्यक्रम आहे तो सामान्य माणसाला, मी सामान्य माणूस आहे, तो सामान्य खेड्यापाड्यात पोहोचला पाहिजे, तरच या सामान्य विद्यार्थ्याची प्रगती होऊ शकतो. मी MPSC आणि UPSC पण परीक्षा दिली. UPSC परीक्षा पास होणे हे खाऊ नसतं, त्याला फार पराकाष्ठा आणि फार परिश्रम करावे लागतात. मी ज्यावेळी MPSC परीक्षा दिली त्यावेळी मला पहिल्या परीक्षेमध्ये 110 मार्क्स मिळाले, जे पूर्व परीक्षेला असते. त्याच्यानंतर परत मार्गदर्शन नसल्या कारणाने हा जो कार्यक्रम नवाकालमध्ये मी बातमी वाचली आणि नक्कीच खरोखरच तुमच्या आणि माझ्या मी जरी चालू नाही तरी हा ज्या व्यासपीठाच्या खाली जो विद्यार्थी बसेल तो नक्कीच MPSC किंवा UPSC होऊ शकतो. धन्यवाद. मी जे असं मार्गदर्शन केलं तर हा तुमचा कार्यक्रम खेड्यापाड्यामध्ये पोहोचला पाहिजे हे फक्त ते मार्गदर्शन. माझा एक छोटासा प्रश्न आहे की सचिन लाड, मी 12वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं कम्प्युटरमध्ये. मार्गदर्शनाच्या अभावाखाली कसाही फिरत गेलो. त्याच्यानंतर बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा आणि मार्केटिंग मॅनेजमेंटचा डिप्लोमा वेलिंगकरमधनं केला. 15 वर्षे मी इतरांसाठी सेवा केली. आता मी स्वतःचा व्यवसाय चालवतो. माझा प्रश्न असा की पदवीधरांच्या मतदारसंघामध्ये डिप्लोमा होल्डर्सना मतदान करण्याचा अधिकार आहे, पण आता मला जर मॅनेजमेंट करायचं झालं तर मला पदवीधर मानणार नाहीत. तर यासाठी काही उपाययोजना करतायत असं मी ऐकलं होतं, पण ते नेमकं झालंय का, होतंय का, आणि मला असं डायरेक्टली MBA ला ऍडमिशन मिळू शकतं का? तर हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद.
हॅलो हॅलो मी सुनील बळेकर, शिवसेना शाखा क्रमांक 86 चा गटप्रमुख या पदावर काम करत आहे. माझा असा प्रश्न आहे की मी MBA आता लास्ट इयर आत्ताच MBAची एक्झाम दिलेली आहे. BComपर्यंत ढाणेकर कॉलेजमधून माझं शिक्षण झालेलं आहे आणि ओरिएंटल इन्शुरन्स ह्या गव्हर्नमेंट कंपनीमध्ये मी कामाला आहे. तर तिथे एक कंडिशन अशी आहे की जर BCom लेवलला कोणती किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला 50% असतील तर तुम्हाला ऑफिसर या एक्झामला तुम्ही बसू शकता. मला BComला बायलॅक 49% आहेत, 50% नव्हते. आता MBAला मी ॲडमिशन घेतलं ते आता लास्ट इयर मी कंप्लीट केलं आहे. तर गेल्या वर्षी जेव्हा ॲडमिशन घेतलं त्यावेळेला बँकिंग आणि इन्शुरन्स हा विषय MBA अभ्यासक्रम नव्हता त्यावेळेला. तर मला त्यामध्ये आवड होती की बँकिंग आणि इन्शुरन्स या विषयावरती मी MBA करावं. पण बायलॅक तिथे फायनान्स, इकॉनॉमिक्स, HR आणि प्रोडक्टिव्हिटी हे 4 विषय होते. तर आता शॉर्ट पिरियडमध्ये मला बँक आणि इन्शुरन्स 1 किंवा 2 वर्षामध्ये मला हा कोर्स करायचा आहे. तर त्यासाठी कोणती साईट कुठूनही करता यावं आणि ती युनिव्हर्सिटी किंवा तो अभ्यासक्रम AICTE म्हणजे गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल आहे का, असं मला थोडक्यात असा कोणता कोर्स तुम्ही सांगू शकता का की बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये मी करू शकतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राजेश टिकम. मी याच वर्षी इंजिनिअरिंग IT या क्षेत्रातनं केलं आहे. मी बघत आहे की ज्या कोणी IT याच्यातनं इंजिनिअरिंग केल्यावर सगळे नोकरीच्या मागे पळत आहेत. मला असं विचारायचं आहे मान्यवरांना की ह्याच्यात जर आपल्याला रिसर्च म्हणून करायचं असेल काय, तर रिसर्चसाठी याच्यात कसं पुढे जायचं. जसं की आपण बघतो की सगळे अप्लाइड प्युअर सायन्समधनंच BSc, MSc, PhD करून रिसर्चकडे जातात. तर इंजिनिअरिंग करून जसं माझं IT आहे ह्याच्यानंतर जर मला कम्प्युटर सायन्समध्ये रिसर्च करायचं असेल तर ह्याच्यात कसं पुढे जायचं. मला दुसरा प्रश्न मान्यवरांना असा आहे की जर मला बहुतेक जण आपण बघतो की ज्यांना ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये जास्त आवड असते, जसं की ॲप्लिकेशन प्रोग्रामिंगमध्ये जावा वगैरे ह्या, जर मला ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे म्हणजे सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये जर आवड असेल तर त्याच्यामध्ये आपण कसं पुढे जायचं. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमर सावंत आहे. मी MSW केलेलं आहे आणि सध्या अर्थ रोड तुरुंगामध्ये एका सामाजिक संस्थेकडून काउन्सिलर म्हणून मी काम करत आहे. तशा माझ्या समस्या बऱ्याच आहेत, पण सध्या माझी एक प्रकर्षाने मांडण्याजोगी समस्या ही आहे की मला सध्याला सरकारी परमनंट प्रतिष्ठा असलेली चांगला पगार असलेली नोकरी हवी आहे आणि ती नोकरी MPSC, UPSCची परीक्षा दिल्याशिवाय मिळणार नाही. पण सध्याला MPSCचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर माझ्या कुटुंब आहे, पूर्ण वेळ मला देता येणार नाही आणि त्याशिवाय बाजारात जी मी पुस्तकं बघतो ती सगळी पुस्तकं बोर वाटतात मला. म्हणजे MPSCचा अभ्यास करण्यासाठी मी काही केस आगरची पुस्तकं घेतलेली आहेत, स्टडी सर्कलची पुस्तकं घेतलेली आहेत, पण त्या पुस्तकात मला घुसून त्या विषयामध्ये रस निर्माण होत नाही. मी अर्थातचे जे किमयागार इथे बसलेले आहेत त्यांना विचारू इच्छितो, जसं तुम्ही अर्थशास्त्रावर एक ग्रंथ लिहिलेला आहे अर्थात आणि विज्ञानावर एक ग्रंथ, म्हणजे ते 2 पुस्तकं वाचून विज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये विद्यार्थ्याला रस निर्माण होऊ शकतो. ती पुस्तकं वाचून म्हणजे अर्थात हे पुस्तक वाचून राज्यसेवा मेन परीक्षेमध्ये मला तो विषय त्या विषयावर लिहिता येईल का, हा एक प्रश्न आहे मला तुम्हाला विचारावासा वाटतो. आणि बाजारात अशी काही पुस्तकं आहेत का की ती पुस्तकं वाचून अवांतर वाचन करून आपल्याला जास्तीत जास्त राज्यसेवा परीक्षेमध्ये स्कोर करता येईल. मला जास्त व्यवस्थितपणे मांडता येत नाही सर, पण माझ्या भावना समजून घ्या तुम्ही. वय वर्ष 32, आज मी 32 वर्षाचा आहे. शेड्यूल्ड कास्टमधून मी जवळजवळ 38 वर्षापर्यंत प्रयत्न करू शकतो आणि MPSC वगैरे पास होऊ शकतो. पण इन केस जर पास नाही झालो तर ती सुद्धा धास्ती माझ्या मनात आहे. तर आता सध्याला मला असं वाटतं की एखादी BMCची नोकरी जरी लागली झाडू खात्यात तरी सुद्धा चालेल. इथे जे सावंत सर बसलेले आहेत, गोडबोले सर बसलेले आहेत, त्यांना मी एक रिक्वेस्ट करू इच्छितो, सर असं जर काय असेल तरी सुद्धा तुम्ही मला कळवा आणि मला परमनंट सरकारी नोकरी लावून द्या. धन्यवाद सर. मी शाखा क्रमांक 179चा गट प्रमुख आहे. पहिला प्रथम मी सांगू इच्छितो, मी एक गिरणी कामगार आहे आणि
आज 2000 साली माझी मिल बंद झाल्यानंतर मी एक 7वी शिक्षण शिकलेला कामगार आहे आणि मी एक असा निश्चय केला की माझी गिरणी बंद झाल्यानंतर माझ्या मुलाचं शिक्षण कसं होणार हा प्रश्न पडला होता आणि अनेक समस्यांना मी तोंड देत माझ्या मुलाला मी डिप्लोमा VGTI मध्ये त्यांनी डिप्लोमा केला आणि अनेक समस्या अशा निर्माण झाल्या की माझं शिक्षण अपुरं असल्यामुळं ज्या काही त्या डिप्लोमा करण्यासाठी नॉन क्रिमिनल उत्पन्नाचा दाखला किंवा जात पडताना अशा काही ज्या समस्या ज्या कमी शिक्षणाला माणसं निर्माण होतात आणि त्या मी अनेक अडचणींना पार करत माझा मुलगा VGTI मधून डिप्लोमा झाल्यानंतर पदवी इंजिनियर डिग्रीसाठी VGTI आपला DKT कॉलेज इतर कोल्हापूरला त्याला ऍडमिशन मिळालं आणि त्यावेळी तिथेही अशाच अनेक समस्या. तर ह्या ज्या काही समस्या निर्माण होतात की नॉन क्रिमिनल उत्पन्न दाखला हे वर्षावर्षी जे काही काढावे लागतात आणि त्याच्यासाठी जे गरीब आहेत त्यांना अनेक समस्या निर्माण होऊन तिथे नॉन आपला ओल्ड कस्टमला त्रास होतो. नॉन क्रिमिनल किंवा उत्पन्न दाखला दरवर्षी का हे केला जातो त्याच्यासाठी मी दीपक आमदार साहेबांना विनंती केली तुम्ही हा विधानसभेत प्रश्न मांडा की वर्षानुवर्ष हे नॉन क्रिमिनल लागते आणि तो नॉन क्रिमिनल काढण्यासाठी तिथे ओल्ड कस्टमला चिरीमिरी करावं लागतं. ते अशा समस्या होऊन अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये माघार घेतात. आज मी एक निश्चय केला आणि ह्या सर्व समस्याला मी डिग्रीसाठी माझा मुलगा कोल्हापूरला असलेला आता जात पडताना मला अशी समस्या निर्माण झाली की तिथे 80,000 रुपये मला फी सांगितली गेली आणि माझ्या इकडे ती भरण्याची ताकद नव्हती. मग मी जात पडताळणीला पेपर सबमिट केले होते रत्नागिरीला. मी चिपळूण तालुक्यातला आहे. रत्नागिरीला माझी जात पडताळणीला पेपर असताना मला रत्नागिरीपर्यंत धावावं लागलं. तिथे चिरेमिरी करून ती जात पडताळणी मला पेपर मिळाला आणि माझ्या मुलाला 18,000 रुपये फी भरावं लागली. या अशा ज्या काही समस्यामध्ये अनेक पदवीधर मुलं मागं राहून जातात. तर याच्यासाठी मी आमदार साहेबांना विनंती करेल की हा विधानसभेत प्रश्न मांडून ह्या काही ज्या काही जात पडताळणी किंवा हे नॉन क्रिमिनल या काही अडचणी आहेत त्याच्यावर जरा हे करावं. धन्यवाद. इथे आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली असेल की आम्ही जे लकी ड्रॉज काढले 10 त्याच्यातली मी 5 कार्ड फक्त वाचली बहुतेक आणि त्यातले बोलायला खूप कमी जण आले आणि तेही घाबरत होते पण तरी ते आले. त्यांच्या धाडसाबद्दल एकदा कौतुक तर केलं पाहिजे. पण आम्ही जेव्हा सांगितलं की तुम्हाला स्वतःला काही समस्या असतील तर तुम्ही स्वतः इथे येऊन मांडा तेव्हाही भरपूर जण आले त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. इथे एक गोष्ट जाणवते की पब्लिक स्पीकिंग किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे करिअर मार्गदर्शन म्हटल्यानंतर पब्लिक स्पीकिंग हे आलंच कारण शेवटी आपल्याला इंटरव्ह्यूला जायचंय आणि इंटरव्ह्यू देणं म्हणजे ग्रुप इंटरव्ह्यू असतो किंवा जो इंटरव्ह्यू घेत असतो त्याच्यासमोर बोलण्याचं धाडस पाहिजे. तर आलेल्या संधीचं नक्की सोनं करा आणि मी आता पुढची कार्ड्स वाचते. ज्यांना इच्छा आहे त्यांनी नक्की इथे येऊन बोला. सुशांत चौगुले. सुशांत चौगुले आहे का उपस्थित? बरं मी पुढचं कार्ड वाचते. यतीश यादव. यतीश यादव. यादव. मी TY BCom पास झालो होता MD कॉलेजमधून. तर मला हॉटेल मॅनेजमेंटबद्दल जरा जाणून घ्यायचं होतं कारण मला हॉटेल बिझनेसमध्ये पाय ठेवायचा होता आणि त्याच्या व्यतिरिक्त पण अजून बिझनेस म्हणजे करायचे होते. पण हॉटेल बिझनेस कसं प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये आता तरी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आणि त्याच्यामधून प्रॉफिट मिळून शेअर मार्केटमध्ये पण थोडं करिअर करून आणि इतरही काही बिझनेस असेल त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. भक्ती पालव. भक्ती पालव आहे का? पुढचं नावही मी वाचून ठेवते. त्यांनी तयारीत राहा. दीपाली सकपाळ. दीपाली सकपाळ. नमस्कार मित्रांनो आणि नमस्कार. माझं नाव भक्ती दीपक पालव. मी मागच्या वर्षी BCom झाले 2009 मध्ये. तर मी अजूनपर्यंत कुठेही नोकरी करत नाही आहे. तर BCom करता करता मी टॅली टायपिंग
अजून वेगळे वेगळे सगळे कोर्स केलेले आहेत. पण जेव्हा मी इंटरव्ह्यूला जाते तेव्हा एकच प्रश्न होतो एक्सपिरियन्स. मग एवढं शिक्षण झाल्यानंतर परत एक्सपिरियन्स जर तुम्हीच नोकरीला नाही घेणार मग आम्ही एक्सपिरियन्स घेणार. आणि मी आता बँकिंगच्या जॉबसाठी वगैरे पण प्रयत्न करत आहे. तर मग मला त्याच्यासाठी जरा मार्गदर्शन हवं होतं. आणि मला हे म्हणायचं होतं की जर बिझनेस सुरू करायचा असेल आपल्याला तर त्याचा भांडवल मी असा विचार करते आधी नोकरीवरून आपण आपलं भांडवल आधी तयार करावं आणि नंतर मग बिझनेस चालू करावा. तर त्याच्यासाठी म्हणजे आता मुलींना आता 50% काहीतरी लोनचं असं काहीतरी आहे असं मुद्दा, पण मला एवढं व्यवस्थित माहीत नाही आहे. तर जर बिझनेस चालू करायचा असेल तर मग कधी याचा कसा करावा वगैरे त्यासाठी मला BCom पास केलंय. पण जिथे इंटरव्ह्यूला जाते आता ती मुलगी बोलून गेली की एक्सपिरियन्स विचारतात किंवा पेपरच्या ॲडमुळे असल्यामुळे रेटिंगवर ठेवतात आणि बोलवतच नाही. तर मला असं विचारायचं आहे की अकाउंटमधून जिथे एक्सपिरियन्स विचारणार नाही तसे काही कोर्सेस आहेत का की जे मी डायरेक्ट पास करून 1-2 वर्षाचा कोर्स करून मिळवू शकते. नमस्कार. माझं नाव विजय पुजारी.